महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। युद्धजन्य संकटावर श्रद्धेची मात, पेणच्या बाप्पाची साता समुद्र पार भव्य स्वारी, घराघरात घुमणार गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष। ज्या हातांनी मातीला देवत्व दिलं आणि ज्या डोळ्यांनी मूर्तीत चैतन्य पाहिले, त्या पेणच्या कलाकारांचा वारसा आज पुन्हा एकदा जागतिक क्षितिजावर झळकला आहे। पेण आणि गणेश मूर्ती हे केवळ नाव नाही, तर ती एक भक्ती आहे जी सीमा मानत नाही। इराण-इस्रायल युद्धाच्या धगधगत्या ज्वालामुळे सागरी मार्गावर अनिश्चिततेचे ढग होते, पण बाप्पाच्या परदेशवारीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। हा प्रवास सुरू होतो पेण शहर सोबतच जोहे, हमरापूर, तांबडशेत आणि कळवे यासारख्या इवल्याशा गावांमधून। इथल्या साध्या पण कष्टाळू हाताने घडवलेल्या कच्च्या मूर्ती जेव्हा पेणच्या मोठ्या कार्यशाळांमध्ये येतात, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने रूप मिळते। प्रसिद्ध मूर्तिकार निलेश समेळ यांच्या हातातून जेव्हा या मूर्तींना अंतिम साज चढवला जातो, तेव्हा त्या मूर्तींमधील तेज पाहून भक्तांचे डोळेही पाणवतात। ही केवळ माती नाही, तर साता समुद्रपार राहणाऱ्या भारतीयांसाठी मायभूमीशी जोडलेले एक भावनिक नातं आहे। अनिवासी भारतीयांकडून देखील मोठ्या प्रमाणावर बाप्पाची मागणी होत असते। बाप्पाच्या यावर्षीचा प्रवास काही सोपा नव्हता। इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीला मोठा फटका बसला। अनेक देशांचे मार्ग असुरक्षित झाले होते। मात्र 25 दिवसांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक संकटांवर मात करत 7,000 मूर्तींची पहिली खेप JNPA बंदरातून कॅनडासाठी रवाना झाली आहे। बाप्पा केवळ कॅनडालाच नाही, तर दुबई, अमेरिका, UK, जर्मनी, फ्रान्स, न्यूझीलंड, थायलंड, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस अशा अनेक देशात एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्याने मूर्ती पाठवण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे यावर्षी 4 ते 5 फूट उंचीच्या मोठ्या मूर्तींना देखील मोठी मागणी असल्याचे मूर्तिकार निलेश समेळ यांनी सांगितले। युद्धाच्या भीतीमुळे काही मार्गावर मर्यादा जरी आल्या, तरी जगभरातील गणेश भक्तांची ओढ काही कमी झालेली दिसत नाही। त्यांच्या कार्यशाळेतून दरवर्षी सुमारे 50,000 मूर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात। युद्धाच्या परिस्थितीमुळे वाहतूक उशिराने सुरू झाली, तरीही मान्सूनपूर्वी आमचा भक्तीचा अमूल्य वारसा भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे। दुबईसह इतर देशातही बाप्पा तितक्याच उत्साहात पोहोचतील, असे निलेश समेळ यांनी सांगितले। कधी मातीच्या कणाकणातून, तर कधी रंगांच्या उधळणीतून पेणच्या कलाकारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की बाप्पाचे आगमन हे जगाला शांतता आणि आनंदाचा संदेश देणारा असतं। पेण शहरातून निघालेला हा बाप्पा आता लवकरच जगाच्या मोठ्या महान आगारांमध्ये विसावणार आहे। घरामध्ये जय जयकार घुमणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पेण।